बस पावसाचं धुमशान असणार आहे। संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होतोय। उपनगरातही मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाणे कल्याणमध्येही पावसाचं धुमशान सुरू आहे। कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ज्या चेंबूरमध्ये आहेत सध्या भाग्यश्री प्रधान आचार्य। भाग्यश्री, सध्या पावसाची काय स्थिती आहे त्या ठिकाणी? भाग्यश्री, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तसेच मलाबार हिल या भागातून आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुसळधार पाऊस कोसळतोय सध्या, तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी काय पावसाची स्थिती आहे? सध्याला मी मलबार हिल परिसरात आहे आणि अधूनमधून आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो मुंबईत देखील पाहायला मिळतो आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर आपण बघू शकतोय आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा। एकूण राज्यामधली जर का परिस्थिती पाहायची तर पुढील 2 ते 3 दिवस आपल्याला अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो पाहायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाड्यातील काही भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो चांगला बरसताना पाहायला मिळेल। प्रामुख्याने जर कोकणाबद्दल बोलायचं तर कोकणामध्ये पुढील 2 दिवस चांगला पाऊस होताना बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस जो आहे तो होताना दिसणार आहे। आजसाठी पाहायचं तर मुंबई आणि ठाणे आणि संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुणे आणि जे सातारा आहे इथं काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी जी आहे ती पाहायला मिळू शकते। सातारामध्ये जो घाट परिसर आहे या संपूर्ण घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर का तुम्ही घाट परिसरातून प्रवास करत असाल तर काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये देखील आपण बघू शकतो, नाशिकमध्ये देखील घाट माथ्यावर चांगला पाऊस जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। आज इगतपुरी किंवा तो जो भाग सगळा येतो तिथं चांगला पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळेल आणि त्यामुळेच एकूणच सर्वसामान्यांना दिलासा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो। धरण जे आहे ते चांगले तिकडे भरू शकतात आणि त्यामुळेच जो खालचा भाग आहे मराठवाड्यातील भाग म्हणायचा तर तिथं आपल्याला दिलासा जो आहे तो बघायला मिळू शकेल। प्रामुख्यानं जर पाहायचं तर जायकवाडी धरण हे आता 10% भरलेलं आहे। जर आवक वाढली तर चांगला पाऊस जो आहे तो आपल्याला होताना दिसला तर आवक देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकते। सध्याला राज्यामध्ये पाहायचं तर 62% पाणी साठा जो आहे, जलसाठा जो आहे तो धरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। येत्या काळामध्ये 2-3 दिवसात चांगला पाऊस बरसेल आणि त्यामुळे यात देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळू शकते। नक्कीच अभिषेक। दुसरीकडे चेंबूरमधून आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, चेंबूरमध्ये किती पाऊस होतोय आणि काय पावसासंदर्भात अपडेट आहे? आपण जर बघितलं किरण तर इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय। गेले 1.5 ते पावणे 2 तास कंटिन्यू पाऊस सुरू आहे। पावसाबरोबर वारा देखील सुरू आहे। त्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांची तारांबळ झालेली पाहायला मिळते। खरं तर आज शनिवार आहे, काही लोक कामानिमित्त बाहेर जात असतात सुट्ट्या असल्याने, त्यांची तारांबळ झालेली इथे पाहायला मिळते। त्याचबरोबर उपनगरात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडतोय। ठाण्यात देखील पावसाची ये-जा सुरू आहे। जरी कंटिन्यू पाऊस नसला तरी जी सर येते ती अत्यंत मोठ्या प्रमाणात येते। अभिषेकने सांगितलं त्याप्रमाणे हवामान खात्याने जे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यातच आज शनिवार रविवार आहे, त्यामुळे अनेक जण पिकनिकसाठी बाहेर गेले असतील, धबधब्यांवर गेले असतील तर पर्यटकांना काळजी घ्यावी असं देखील प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय किरण। नक्कीच भाग्यश्री, धन्यवाद भाग्यश्री आणि अभिषेक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।